कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप उबाटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी केला आहे। कंपनीच्या या बेबंदशाही विरोधात प्रशासनाने काही केले नाही तर ठाकरे शिवसेना जन आंदोलन छेडेल असा इशारा उबाटाचे जिल्हा समन्वयक संजय पुनस्कर यांनी दिला आहे। पाहूयात। परवा जी जिंदाल आपल्या तालुक्यामध्ये जिंदाल जे आहे त्या ठिकाणी जी एक मोठ्या प्रमाणात मुलांच्या संदर्भातला जो विषय घडला वायुगळतीच्या संदर्भात जिंदालमध्ये, तो अतिशय निंदनीय असा हा प्रकार घडलेला आहे आणि धोक्याच्या घंटेचा हा प्रकार आहे। सर्वप्रथम गॅस गळती जी झाली जिंदालच्या माध्यमातून त्याच्या प्रोसेस ह्या व्यवस्थित नाहीत, हा त्यातलं मुख्य कारण आहे। तिथले रहिवासी जे आहेत त्या रहिवासींनासुद्धा जिंदालच्या माध्यमातून CRA फंड जो आहे त्या फंडाच्या माध्यमातून ह्यांना किती आता मदत केली ह्या मुलांना त्याचा आकडा का अजून जाहीर केलेला नाही आहे। आमचं म्हणणं तर असं आहे पत्रकाराच्या माध्यमातून जी 70 कुटुंबातली जी मुलं जी आहेत त्या 70 कुटुंबाच्या मुलाच्या पूर्ण त्यांची जबाबदारी, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही जिंदाल कंपनीने घेणं गरजेचं आहे। आणि हे घेणं का इष्ट आहे तर भविष्यामध्ये त्यांना जे काय आजार होतील, त्यांना जे काय आजार उद्भवतील त्याच्यासाठी नंतर यांनी कोणी हात वर करायला नाही पाहिजेत आणि ही दखल त्यांनी घेतली पाहिजे, हे पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो।